नमस्कार. आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या एका जबरदस्त तंत्रज्ञानाबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि ते तंत्रज्ञान आहे सेन्सर्स. हो, ही छोटी छोटी उपकरणं आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकू शकतात. चला तर मग बघूया कसे ते. एक कल्पना करा, एखादा आजार गंभीर रूप घेण्याआधीच अगदी सुरुवातीलाच आपल्याला त्याचा सुगावा लागला तर किती छान होईल ना. बरं, हे तंत्रज्ञान नेमकं याच प्रश्नाचं उत्तर आहे आणि हे भविष्यातले मोठे धोके टाळण्याची एक सुवर्ण संधीच आहे. तर या सगळ्या मोठ्या बदलाच्या मागे, या क्रांतीच्या केंद्रस्थानी आहे एक छोटासा घटक, तो म्हणजे सेन्सर. ही चिमुकली उपकरणं आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याचं खूप मोठं काम करतात. पण प्रश्न हा आहे की हे सेन्सर्स म्हणजे नेमकं काय आहे? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर सेन्सर म्हणजे आपल्या शरीराचा एक डिजिटल गुप्तहेरच समजा. तो आपल्या शरीरातलं तापमान, हृदयाचे ठोके, रक्तदाब अशा अनेक गोष्टी सतत तपासत राहतो. आणि ही जी सगळी माहिती आहे ना, ती तो डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतरित करतो. मग हीच माहिती थेट आपल्या डॉक्टरांपर्यंत पोहोचते. ठीक आहे, सेन्सर काय आहे हे कळलं, पण याचा वापर का करायचा? तर हेल्थ केअर IoTमध्ये म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये याचे 5 मुख्य हेतू आहेत. एक म्हणजे रुग्णांवर 24 तास लक्ष ठेवणं. दुसरं, आजाराचं निदान अगदी लवकर करणं. तिसरं म्हणजे डॉक्टर दूर असले तरी आरोग्य सेवा पुरवणं. एवढंच नाही तर इमर्जन्सीमध्ये अलर्ट पाठवणं. आणि हो, हा सगळा डेटा साठवून त्याचं विश्लेषण करणं, हे सगळं यामुळे शक्य होतं. चला तर मग आता काही महत्त्वाच्या हेल्थकेअर सेन्सर्सवर एक नजर टाकूया. हे तेच छोटे सैनिक आहेत जे आपल्या आरोग्याच्या वेगवेगळ्या आघाड्यांवर लक्ष ठेवून असतात. इथे बघा, हार्ट रेट सेन्सर, टेम्परेचर सेन्सर, ब्लड प्रेशर, ऑक्सिजन, कितीतरी प्रकारचे सेन्सर्स आहेत. ऑक्सिजन सेन्सरचं उदाहरण घेऊया. आठवते, कोविडच्या काळात रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजणं किती महत्त्वाचं झालं होतं. या सेन्सरने अनेकांचे प्राण वाचवले. किंवा मग मोशन सेन्सर बघा, जे घरातल्या वयस्कर व्यक्तींची काळजी घेतात, म्हणजे ते पडल्यास लगेच अलर्ट पाठवतात. आणि मधुमेहींसाठी तर ग्लुकोज मॉनिटर जणू वरदानच आहे. म्हणजे प्रत्येक सेन्सरची खास आणि खूप महत्त्वाची भूमिका आहे. बरं, हे तर कळलं की सेन्सर्स माहिती गोळा करतात. पण ती माहिती रुग्णाकडून डॉक्टरपर्यंत पोहोचते तरी कशी? म्हणजे हे सगळं काम करतं तरी कसं? चला, ही संपूर्ण सिस्टीम कशी काम करते ते 4 सोप्या स्टेप्समध्ये समजून घेऊया. बघा, स्टेप 1, सेन्सर रुग्णाच्या शरीरातून डेटा गोळा करतो. स्टेप 2, हा डेटा एका IoT डिव्हाइसला पाठवला जातो, म्हणजे इंटरनेटशी कनेक्टेड असलेल्या एखाद्या उपकरणाला. स्टेप 3, मग इंटरनेटच्या माध्यमातून हा डेटा थेट क्लाउडमध्ये सुरक्षितपणे स्टोअर होतो. आणि मग येते शेवटची स्टेप, स्टेप 4, डॉक्टर त्यांच्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर हा सगळा डेटा कधीही कुठूनही बघू शकतात. आहे की नाही एकदम सोपी आणि जबरदस्त प्रक्रिया? आता बघा, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, बरोबर? तसंच या तंत्रज्ञानाचंही आहे. याचे फायदे जबरदस्त आहेत, पण काही मर्यादा आणि आव्हानं सुद्धा आहेत. चला तर मग या दोन्ही बाजूंवर एक नजर टाकूया. फायदे काय आहेत? तर आरोग्यावर सतत लक्ष राहतं, हॉस्पिटलच्या फेऱ्या वाचतात, वेळेवर उपचार मिळतात आणि हो, पैशांचीही बचत होते. पण दुसरी बाजू पण आहे. आपल्या आरोग्याच्या डेटाची सुरक्षा हा एक मोठा प्रश्न आहे. शिवाय हे सगळं इंटरनेटवर अवलंबून आहे. आणि या उपकरणांची किंमत, ती सुद्धा एक मोठी मर्यादा आहे. त्यामुळे या आव्हानांवर काम करणं खूप गरजेचं आहे. तर मग फायदे तोटे बघितल्यानंतर आपण आता या तंत्रज्ञानाच्या भविष्याकडे पाहूया. हे तंत्रज्ञान आपल्याला थेट घर बसल्या स्मार्ट उपचारांच्या एका नवीन युगात घेऊन जात आहे. आणि खरं सांगायचं तर हेच याचं अंतिम उद्दिष्ट आहे. विचार करा, भविष्यात हे तंत्रज्ञान इतकं प्रगत होईल की हॉस्पिटलमध्ये न जाता घर बसल्या स्मार्ट उपचार घेणं शक्य होईल. हीच आहे स्मार्ट हेल्थकेअरची खरी क्रांती. तर मग जाता जाता एक प्रश्न, या सगळ्या माहितीनंतर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हे तंत्रज्ञान आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्याची पद्धत नेमकी कशी बदलणार आहे, यावर विचार करायला हरकत नाही.